महा आय डी कार्ड सर्व योजनांसाठी आता एकच कार्ड. हे कार्ड प्रत्येकाला काढावं लागणार आहे आणि याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या तब्बल 1000पेक्षा जास्त योजनांचा लाभ या कार्डद्वारे घेता येणार आहे. आणि असंही सांगितलं जात आहे की लाडकी बहीण योजनेची KYC या कार्डद्वारेच पुढे जाऊन केली जाणार आहे. आता KYC बद्दलची माहिती किती खरी आहे ते मला माहीत नाही, पुढे जाऊन ते समजेलच. परंतु हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला 1000पेक्षा जास्त योजनांचा लाभ इथे नक्की भेटणार आहे. आता हे कार्ड कसं काढायचं याची लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या, असेच व्हिडिओ पाहायला भेटत राहतील. तर हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला यायचं आहे mahasaarathi.maharashtra.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती. त्यानंतर अशा प्रकारचा एक पॉपअप तुम्हाला पाहायला भेटून जाईल. ते पाहू शकता, तुमचा महा ID तयार करा असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर येथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायची आहे. सूचना आहेत, टर्म अँड कंडिशन आहेत, त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता OTP सक्सेसफुली पाठवला गेलेला आहे. तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती हा OTP आला असेल, तो टाकायचा आहे आणि सत्यापित करा यावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी डेटा प्रवेश सहमती पत्र आलेलं आहे, महासारथीची एकूण सहमती. तर हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. खाली परत टिक मार्क करायची आहे आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमची सर्व माहिती येऊन जाणार आहे. येथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधार कार्डला लिंक असेल आणि तुमच्याकडे ईमेल ID असेल तर तो सुद्धा टाकू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा टाकावा लागेल, जसं की येथे AGL9 दिलेलं आहे. जसंच्या तसं मी या ठिकाणी टाकलेलं आहे. तुम्ही जेव्हा भरणार तेव्हा वेगळं असेल, तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही टाकलेल्या ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरती OTP आले असतील, ते दोघी OTP या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत आणि सत्यापित करा यावर क्लिक करायचं आहे. तर युजर सक्सेसफुली क्रिएटेड, आपली जी प्रोफाईल आहे तर ती सक्सेसफुली तयार झालेली आहे. या ठिकाणी आपली पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे. आपल्याला आता 24 तास वाट पाहावी लागेल आणि दुसऱ्या दिवशी मग लॉग इन करायचं आहे. 24 तासानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज येतो की तुमचा महा ID तयार झालेला आहे. तुम्ही आता महासारथी पोर्टलवरती लॉग इन करू शकता. त्यानंतर तुम्हाला महासारथीच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे. अशा प्रकारे ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. हा पॉपअप आहे. आता या क्रॉसच्या बटनवरती क्लिक करून हा गायब करायचा आहे. त्यानंतर वरती 3 रेषा दिसतील, यावरती क्लिक करायचं आहे. येथे बघा तुम्हाला लॉग इन नावाचा पर्याय दिसेल किंवा येथे महा1 असा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे नागरी लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. जर का महा1 असा पर्याय दिसत असेल तर डायरेक्टली जे नागरी लॉग इन आहे ते तुमच्यासमोर ओपन होणार आहे. वेबसाईटवरती सध्या खूप लोड आहे. खूप लोक आता महा ID कार्ड तयार करत आहे, कारण ते महाराष्ट्रातील प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी पुढे जाऊन आता लागणार आहे. आणि एवढं भारी कार्ड आहे ना हे, तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये याचे काय काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा लॉग इन पेज आपलं ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आधार नावाचा पर्याय आता यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. तर वेबसाईटवरती लोड असल्यामुळे ना OTP यायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. काही वेळा OTP येणार नाही. त्यामुळे ही प्रोसेस जर का तुम्ही पहाटे 5 किंवा 6-7 दरम्यान जर केली ना तर तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही. तर आलेला OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रमाणित करा यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे पाहू शकता आपण लॉग इन झालेलो आहोत. येथे तुमचा महा ID पाहायला भेटून जाईल. थोडं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं जे महा ID कार्ड आहे, महासारथी कार्ड आहे ते पाहायला भेटून जाईल. तुमचा फोटो आहे, तुमची सगळी डिटेल या ठिकाणी आहे आणि सर्व सेवा व योजनांचे डिजिटल प्रवेशद्वार म्हणजे महा ID कार्ड येथे दिलेलं आहे. फ्लिप करू शकता तुम्ही. मागची बाजू याची कशी दिसणार आहे. परत मी पुढची बाजू आणलेली आहे. खाली बघा डाउनलोड महासारथी कार्ड दिलेलं आहे, तर यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता आपलं महासारथी कार्ड डाउनलोड झालेलं आहे. त्याला मी ओपन करतोय. आता या ठिकाणी पासवर्ड मागतंय. पासवर्ड काय राहणार आहे, तुमच्या आधार कार्डवरती जे तुमचं नाव आहे त्याचे पुढचे 4 अक्षर आणि तुमचं जन्मवर्ष तुमचा पासवर्ड राहणार आहे. तर मी पासवर्ड टाकलेला आहे, एक्झाम्पल म्हणून सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे बाजूला आणि येथे मी ओपन करतोय. तर या ठिकाणी पाहू शकता माझं जे महा ID कार्ड आहे तर ते तयार झालेलं आहे, ओपन झालेलं आहे. याला तुम्ही PVC कार्डमध्ये कन्व्हर्ट करू शकता कुठूनही, किंवा याची तुम्ही प्रिंट काढून घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. अशा प्रकारे हे महा ID कार्ड तयार करायचं होतं. त्यानंतर खाली बघा मी परत पोर्टलवरती आलेलो आहे. ते नेक्स्ट बटन आहे, ते मला माहीत नाही पुढे जाऊन काय होईल, तर मी नेक्स्ट बटनवरती क्लिक करतोय. जसंही तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक करणार आहेत या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व माहिती पाहायला भेटून जाईल. यात
त्यात म्हणजेच तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तुमची माहिती कुठं कुठं देण्यात आलेली आहे अशी सगळी माहिती येते बघा. डेमोग्राफिक डिटेल, एज्युकेशन डिटेल, त्यानंतर ट्रान्सपोर्ट आणि व्हेकल डिटेल. आणि या ठिकाणी अजून भविष्यात खूप साऱ्या गोष्टी ॲड होणार आहेत. म्हणजे फक्त तुमचं आधार कार्ड नंबर तुम्ही ज्या ठिकाणी दिला ती गोष्ट या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेस करता येईल. परत या ठिकाणी बघा येथे 3 रेषा दिसतात, याला मेनू बार म्हटलं जातं, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा डॅशबोर्ड नावाचा पर्याय आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघा माय स्कीम नावाचा पर्याय आहे आणि येथून तुम्हाला चेक करता येईल की तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या कोणकोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा घेत आहात. जसं की आता ज्या लाडक्या बहिणी असतील, महिला वर्ग असेल, ते जर का लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे, घरकुल योजनेचा लाभ घेत आहे, महाराष्ट्र सरकारची कुठलीही योजना आहे त्याचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटून जाईल. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की या महाआयडी कार्डचा वापर करून KYC सुद्धा केली जाऊ शकते. तर आय थिंक होऊ शकतं ते भविष्यामध्ये. त्यामुळे आताच तुमचं जे महाआयडी कार्ड आहे तर ते काढून घ्या. हे कार्ड तुम्ही जेव्हा काढणार तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेता येणार आहे. आणि महाराष्ट्र सरकारने नुकतंच ना महाDBT पोर्टल लॉन्च केलेलं आहे नवीन 2.0 आणि त्यामध्ये सुद्धा हे महाआयडी कार्डच लागणार आहे जर का तुम्हाला कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल. तर त्याबद्दल आपण सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. मी तुम्हाला महाआयडी कार्ड कसं तयार करायचं ते शिकवलेलं आहे. आता याच पद्धतीचा वापर करून तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं तुम्हाला महाआयडी कार्ड तयार करून घ्यायचं आहे. वेबसाईटवरती लोड असल्यामुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही पहाटे 5 किंवा 6ला ही प्रोसेस करा, कोणतीही अडचण येणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ते सुद्धा त्यांचं महाआयडी कार्ड तयार करून घेतील. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय कांदे.